सिल्लोड एसटी आगारातून आषाढी एकादशी यात्रेसाठी वाढीव बसेस द्या. आमदार अब्दुल सत्तार यांच्या आगार प्रमुखांना सूचना. आज दिनांक 22 जून दुपारी 3:30 माध्यमांना मिळालेली माहिती अशी की आषाढी यात्रा सोहळ्यासाठी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात जात असतात. पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांना प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी सिल्लोड येथील राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 20 ते 25 विशेष बस सोडण्यात नियोजन करण्यात आले आहे असून त्यासोबतच गाव तिथे पंढरपूर बस सेवा अंतर्गत तालुक्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त प्रवासी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर जाण्यासाठी गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. गाव तिथे पंढरपूर बस सेवा या प्रवासात देखील 75 वर्षावरील श्रेष्ठ मोफत प्रवास देण्याचे अमृतश्रेष्ठ नागरिक योजना 65 ते 75 वयोगटातील प्रवाशांना तसेच महिलांसाठी 50% तिकीट सूट दरात देण्याचे ही येणार आहे. महिलांना सन्मान योजना यासारख्या शासनाचे दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार असल्याने भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. पंढरपूर जाणाऱ्या भाविकांनी प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळ यात्रा काळात सिल्लोड आगारातून 20 ते 25 विशेष बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त जशी मागणी आहे त्या पद्धतीने बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना आगार प्रमुखांना करण्यात आल्या आहेत. आषाढी यात्रा काळात सिल्लोड आगारातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी आगार प्रमुखांना दिल्या आहेत. गाव तिथे पंढरपूर बस सेवा अंतर्गत तालुक्यातील ज्या गावातील किमान 40 प्रवासी ला जाणार असतील त्यांना आगार प्रमुखांशी संपर्क साधावा. गावातील पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी यादी त्यांनी द्यावी. आगार प्रमुखांकडे देऊन याबाबत पूर्व नोंदी करावी. गावातून आलेल्या मागणीनुसार आगार प्रमुख बस उपलब्ध करून देतील.